नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती 2025साठी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पहा, पहिला प्रश्न बघा. पोलीस पाटील कोणत्या कायद्याअंतर्गत नेमला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत पोलीस पाटील ची नेमणूक करण्यात येते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत पोलीस पाटलाची नेमणूक केल्या जाते. पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करत असतो? तर पोलीस पाटलाची नियुक्ती हे तहसीलदार म्हणजे दंडाधिकारी हे करत असतात. पोलीस पाटील यांची नेमणूक तहसीलदार हे करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटलाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. पूर्वी आपल्याला पोलीस पाटलाचा कार्यकाळ हे 5 वर्षासाठी होता, पण नवीन कायद्यानुसार हे 60 वर्ष वयापर्यंत पोलीस पाटील आपल्याला त्या पदावर कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. 60 वर्ष होय. यानंतर आहे गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर पोलीस पाटील यांची ही जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते. गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलाची असते. यानंतर आहे पोलीस पाटील हा कोणत्या स्तरावरील अधिकारी आहे? तर पोलीस पाटील हा ग्राम स्तरावरील अधिकारी असलेला आपल्याला दिसून येतो. गाव स्तरावरील अधिकारी होय. गुन्ह्याची माहिती देणे हे पोलीस पाटलाचे कर्तव्य आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे होय. हे गावातील गुन्ह्याची माहिती देण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काम करत असतो? तर तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली पोलीस पाटील आपलं काम करत असतात. तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली होय. त्यानंतर आहे गावातील मृत्यूची नोंद देणे हे कोणाचे कर्तव्य आहे? तर गावातील मृत्यूची नोंद देणे हे पोलीस पाटलाचं काम असलेलं आपल्याला दिसून येते गावातील नोंदीच्या संदर्भामध्ये होय. त्यानंतर आहे पोलीस पाटलाला मानधन कोण देत असतं? तर राज्य शासन हे पोलीस पाटलाला मानधन देण्याचं काम करत असतं. राज्य शासन हे देत असतं. त्यानंतर आहे पोलीस पाटील निवड प्रक्रियेत कोण सहभागी असतो? तर वरील सर्व हे प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक हे तीनही आपल्याला पोलीस पाटलाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे गावात दंगल उसळल्यास प्रथम माहिती कोण देत असतो? तर पोलीस पाटील हे गावामध्ये दंगल घडल्यानंतर सर्वात प्रथम पोलीस यांना माहिती देण्याचं काम हे आपल्याला पोलीस पाटील करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटील पदाकरिता किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? तर 10वी पास असणं हे किमान आपल्याला शैक्षणिक पात्रता असलेली आपल्याला दिसून येते. पोलीस पाटलासाठी किमान 10वी पास असलेला व्यक्ती पात्र ठरू शकतो. त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी किमान वयाची किती पार केलेली असावी? तर किमान 21 वर्ष व्यक्ती जो पोलीस पाटील या पदासाठी पात्र असलेला आपल्याला दिसून येतो. 21 वर्ष वय वर्ष होय. त्यानंतर गावातील संशयास्पद व्यक्तीची माहिती कोण ठेवत असतो? तर पोलीस पाटील हे गावातील संशयास्पद व्यक्तीची माहिती ठेवण्याचं काम करत असतो. तसेच गावामध्ये कोणी नवीन व्यक्ती आला तर त्याची माहिती ठेवण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटील पद हे कोणत्या स्वरूपाचे आहे? तर मानधन तत्वावर आधारित आपल्याला हे पद असलेलं दिसून येतो. मानधन तत्वावर आधारित हे पोलीस पाटील हे पद आहे. त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या खात्याशी संबंधित असे आहे? तर गृह खात्याशी पोलीस पाटील हे पद असलेलं आपल्याला दिसून येतं. गृह खात्याशी हे पद संबंधित आहे. त्यानंतर आहे गावातील नैसर्गिक आपत्तीची माहिती देणे हे कोणाचे कर्तव्य आहे?
पोलीस पाटील यांचं कर्तव्य आहे की गावातील नैसर्गिक आपत्तीची माहिती ही आपल्याला तहसीलदार यांना पुरवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलाची असते. त्याचबरोबर पोलीस पाटलाला अटक करण्याचा अधिकार आहे का, तर मर्यादित स्वरूपामध्ये पोलीस पाटलांना अटक करण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे, मर्यादित स्वरूपामध्ये होय. त्यानंतर आहे पोलीस पाटील हा कोणत्या शासनाचा प्रतिनिधी आहे, तर राज्य शासनाचा पोलीस पाटील हा प्रतिनिधी असलेला आपल्याला दिसून येतो. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्यानंतर आहे पोलीस पाटलाची नेमणूक रद्द कोण करू शकतो, तर पोलीस अधीक्षक हे आपल्या पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार हे पोलीस अधीक्षकांना असतो, म्हणजेच SP यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी उमेदवार कोणत्या गावचा असावा, तर संबंधित गावचा पोलीस व्यक्ती असला पाहिजे. म्हणजेच पोलीस पाटील होण्यासाठी संबंधित गावातील व्यक्तीचीच निवड केल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे गावातील गुन्हेगारी अहवाल कोण तयार करत असतो, तर गावातील गुन्हेगारी अहवाल हे पोलीस पाटील तयार करत असतात. गावातील गुन्हेगारी अहवाल हे पोलीस पाटील करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटील भरती प्रक्रिया कोण राबवतो, नंतर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदार हे पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबविण्याचं काम करत असतात. तहसीलदार हे होय. त्यानंतर आहे पोलीस पाटलाचा गणवेश कोण ठरवतो, तर याचा उत्तर आहे राज्य शासन हे पोलीस पाटलाचा गणवेश ठरवण्याचं काम करत असतं. राज्य शासन हे होय. त्यानंतर आहे पोलीस पाटलाची भूमिका कशी असते, तर पोलीस पाटलाची भूमिकेचा जर विचार केला तर सहाय्यक पोलीस पाटलासारखी आपल्याला पोलीस पाटलाची भूमिका असलेली दिसून येतं. पोलिसांना सहाय्य करण्याची भूमिका ही पोलीस पाटलाची असते. गावातील परप्रांतीयाची माहिती कोण ठेवण्याचं काम करत असतो, पोलीस पाटील हे गावातील परप्रांतीयाची माहिती ठेवण्याचं काम हे पोलीस पाटील हे करत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटीलचा अहवाल कोणत्या भाषेमध्ये असतो, तर मराठी या भाषेमध्ये पोलीस पाटील आपला अहवाल लिहिण्याचं काम करत असतो. मराठीमध्ये हे अहवाल लिहित असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटील पद रद्द होण्याचे कारण काय असू शकते, तर याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच गैरवर्तन, अकार्यक्षमता आणि गुन्हेगारी कृत्ये या तीनही कृत्यामुळे पोलीस पाटील हे पद रद्द होऊ शकतो. यानंतर आहे पोलीस पाटलाचा मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्याला पोलीस पाटलाचा मुख्य उद्देश जर विचार केला तर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलावर असलेली आपल्याला दिसून येते. कायदा सुव्यवस्था राखणे हे होय. पोलीस पाटील कोणत्या बैठकात सहभागी होतो, तर ग्रामसभामध्ये पोलीस पाटील सहभाग नोंदवताना आपल्याला दिसून येतं. ग्रामसभेमध्ये पोलीस पाटलाची सहभाग असणं आवश्यक असतं. पोलीस पाटलाचे कार्यक्षेत्र कोणतं आहे, तर पोलीस पाटलाचं कार्यक्षेत्र हे गाव असलेलं आपल्याला दिसून येतं. गाव हे होय. त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याला अहवाल देतो, तर तहसीलदार यांना पोलीस पाटील आपला अहवाल देण्याचं काम करत असतो. तहसीलदारला हे अहवाल देत असतो. त्यानंतर आहे पोलीस पाटील पद हे कोणत्या सेवेत मोडते, तर याचं पोलीस सेवा या सेवेमध्ये पोलीस पाटील हे पद मोडताना आपल्याला दिसून येते. पोलीस सेवा अंतर्गत हे सेवा आहे. त्यानंतर आहे पोलीस पाटील भरती जाहिरात कोण काढत असतो, तर तहसीलदार हे पोलीस पाटील पदाची जाहिरात काढत असतात. तहसीलदार हे काढत असतात. त्यानंतर आहे पोलीस पाटीलच थेट वरिष्ठ अधिकारी कोणता आहे, पोलीस पाटलाच्या वरचा वरिष्ठ अधिकारी कोणता आहे, तर तहसीलदार हे पोलीस पाटलाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्याला दिसून येतात. तहसीलदार हे होय. पोलीस पाटील पदासाठी आरक्षण लागू असते काय,
तर आपल्याला होय असलेलं आपल्याला दिसून येते. पोलीस पाटील पद हे आपल्याला आरक्षणावर आधारित असलेलं दिसून येतं. वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळं आरक्षण लागू केल्या जातं. त्यानंतर आहे पोलीस पाटलाचे कार्य कोणत्या स्वरूपाचे आहे. तर मानधन तत्वावरील आधारित आपल्याला पोलीस पाटलाचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतो. मानधन तत्वावर आधारित हे कार्य करत असतात. त्यानंतर हा गावात चोरी झाल्यास प्रथम माहिती कोण देत असतो. तर पोलीस पाटील हे प्रथम गावामध्ये चोरी झालेली माहिती ही पोलिसांना देण्याचं काम करत असतो. पोलीस पाटील हे होय. त्यानंतर आहे पोलीस पाटलाला शासकीय कर्मचारी म्हणता येईल का. तर अंशतः आपण त्याला पोलीस पाटलांना शासकीय कर्मचारी म्हणून ओळखल्या जातो. अंशतः शासकीय कर्मचारी या पदामध्ये करता येईल. त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या परीक्षेद्वारे निवडला जातो. तर लेखी आणि मुलाखत या दोन्हीच्या सहाय्याने पोलीस पाटील या या पदाची परीक्षा घेतली जाते. लेखी व मुलाखत होय. असाच मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.